श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज आहे पितृपक्षातला पहिलाच मंगळवार. तर आज रात्री किंवा संध्याकाळी आपल्याला अतिशय साधा आणि सोपा उपाय आपल्या घराच्या, आपल्या मुलांच्या आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी करायचा आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. अडचणी, संकटे, दुःख दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न सुद्धा करत असतो. पण हे जे प्रयत्न आहेत तर ते कधी कधी यशस्वी ठरत नाहीत, कारण आपल्याला जे काही दोष लागलेले असतात आणि या दोषांचा परिणाम पूर्णपणे आपल्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींवरती दिसत असतो आणि पूर्णपणे तो परिणाम आपल्याला आपल्या स्वतःवरती सुद्धा दिसून येत असतो. मग तो परिणाम आपल्या स्वभावावरती दिसून येतो. आपला स्वभाव जो आहे तर तो तापट होतो, रागीट होतो आणि मुलांचा स्वभाव सुद्धा हट्टी, रागीट, तापट होऊन जातो. तर यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा उपाय आज करायचा आहे. तर पितृदोषाचे जे काही परिणाम असतात तर ते आपल्याला कसे ओळखायचे असतात की पितृदोष आपल्याला आहे तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं, आजारपण, कटकटी, वाईट बाधा यांचा प्रभाव आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवत असतो. तर या प्रकारच्या अडचणी जर तुम्हाला दिसून आल्या तुमच्या घरामध्ये तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही पितृदोष दूर केला नाही तर तुम्ही कितीही उपाय करा, कितीही सेवा करा, त्याचा कोणताही प्रकारचा फायदा तुम्हाला होत नाही. तर त्यामुळे आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असतो तर आपण पितरांचे स्मरण करत असतो आणि आपल्याला कधी कधी काय होतं तर आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपल्याला ते करणं शक्य नसतं किंवा वेळ नसल्यामुळे आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा आपल्याकडनं होत नाही. तर या ज्या काही चुका आपल्याकडनं होत असतात न कळतपणे तर त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागत असतो. आणि त्यासाठीच मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे. आपल्या घरातून जर आपण या 2-3 वस्तू बाहेर फेकल्या तर आपल्या घरामध्ये जो काही असणारा वास्तुदोष असेल, आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये असणारी नजर दोष असेल, नकारात्मक शक्ती असेल, निगेटिव्हिटी असतील, तर या ज्या काही सर्व शक्ती आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील. आणि तुमच्या घराला जर करणीबाधेचा त्रास होत असेल तर काही लोक जे असतात तर त्यांना आपली प्रगती अजिबात बघवत नाही आणि त्या लोकांमुळेच आपली घराची प्रगती ही थांबलेली असते. आणि ही जी करणीबाधा आहे तर ती दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न सुद्धा करत असतो. त्यातीलच हा एक प्रयत्न किंवा हा एक उपाय, त्याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला उपाय सुद्धा म्हणू शकता. तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी किंवा रात्री हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला मी आज सांगणार आहे की कोणकोणत्या वस्तू तुम्हाला आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. या वस्तू घरातून बाहेर फेकल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल, आपल्या घराची प्रगती होईल, त्याचबरोबर आपल्या पतीची सुद्धा प्रगती होईल आणि आपली सुद्धा प्रगती होईल. तर काय करायचं हे आपण आता प्रथम जाणून घेऊयात. या उपायासाठी आपल्याला 1-2 वस्तू लागणार आहेत आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये सगळ्या अवेलेबल असतात. आपल्या घरामध्ये जे जिरे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काळे 3 मिरी घ्यायचे आहेत. काळे मिरी सुद्धा आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या असतात. तर या 2 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या 2 वस्तू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं आहे. बसताना आपल्याला खाली आसन टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे. कोणताही जेव्हा तुम्ही उपाय करत असता, सेवा करत असता किंवा पूजा करत असता तर ती आपल्याला नेहमी आसन टाकून त्यावरती बसूनच करायची असते. तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बसायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला वल्गा स्तोत्रम जे आहे तर आपल्याला पठण करायचं आहे. एक अगरबत्ती लावायची आहे किंवा धूप लावायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. वल्गा स्तोत्रम जे आहे तर ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेची पोथी नसेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करा, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघून वाचू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वल्गा स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळेला. आणि त्यानंतर ही जी अगरबत्तीची जी रक्षा किंवा याला आपण अंगारा म्हणतो तर ती जी जमा झालेली असते तर ती सुद्धा आपल्याला रक्षा थोडीशी घ्यायची आहे. आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 2 काळी मिरी घ्यायची आहेत आणि ही जी रक्षा आहे वल्गा स्तोत्रम म्हणताना जी तयार झालेली तर ती सुद्धा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. तर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकायच्या आहेत. फक्त टॉयलेट बाथरूममध्ये आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या नाही आहेत. त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, म्हणजे आज आपण हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी किंवा रात्री करणार आहोत, तर उद्या तुम्हाला बुधवारी सकाळी उठल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला झाडून घ्यायच्या आहेत. झाडून घेतल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरातला थोडासा जो कचरा निघताना, म्हणजे त्यामध्ये धूळ
धूळ असेल किंवा माती असेल तर ती सुद्धा आपल्याला याच्यासोबत या वस्तूंसोबत थोडीशी घ्यायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या नेऊन टाकायच्या आहे आणि तिथे जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली सर्व इडापिडा, माझ्या घरातल्या सर्व संकटी, दुःख, दरिद्री या ज्या सर्व गोष्टी आहेत तर त्या मी यामध्ये टाकून दिलेल्या आहेत आणि या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे सर्व संकट आहे, दुःख आहे, दरिद्री आहे तर या माझ्यासोबत परत तुम्ही येऊ नका, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही हा उपाय जेव्हा कराल तर त्यावेळेला तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल। तुमच्या घरामधलं वातावरण जे आहे तर ते प्रसन्न होईल, आनंदी होईल। त्याचबरोबर तुमचा कोणत्याही प्रकारचा जो दोष आहे तर तो दोष सुद्धा नक्कीच दूर होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा आणि हा उपाय अगदी विश्वासाने नक्की आवर्जून आजच्या दिवशी करा। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6:30 नंतर करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला जर 6:30 वाजता करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय रात्री 10 वाजेपर्यंत केव्हाही केला तरी चालेल। तर अशा पद्धतीने हा एक प्रभावशाली उपाय आणि ही सेवा तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये आवर्जून आज करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।